बाय बॅकग्राऊंड फॉरेस्ट डिपार्टमेंट 8 वर्ष मी गव्हर्नमेंट जॉब केलेला आहे, सरकारी नोकरी. आणि त्याच्यानंतर लास्ट 5 इयर्स 5 वर्षापासून वेलनेस फॅमिलीत आहे. मागचे 5 वर्ष मी माझ्या लाईफला एन्जॉय करतोय, सेलिब्रेट करतोय. ओके, शरीराला ब्रँडेड क्वालिटी न्यूट्रिशन्स देतोय. आणि त्याचा बेनिफिट काय झाला तर इकडे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, स्क्रीन सेव्ह करून. तर हा माझा बिफोर आफ्टर फोटो आहे 2020मध्ये. ज्यावेळेस ही आरोग्य फॅमिली मी जॉईन केली होती तर मी स्वतः असा होतो. ओके, 2020. फोटोच्या खाली तुम्हाला डेट पण दिसत असेल व्हाईट याच्यामध्ये जर झूम केला तर 2020मध्ये ही कंडिशन होती. लेटेस्ट नो 2000. ओके, सप्टेंबर 2020ला मला ही फॅमिली भेटली. ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत मी माझं 20 किलो फॅट लॉस केलाय. हा 2020मध्ये काढलेला फोटो आहे. 2020 हे लक्षात घ्या, न्यूट्रिशन खाल्लेले फायदे काय, की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. जसं पैसे वाढावेत म्हणून आपण SIP करतो. ओके, LIC वगैरे काढतो, अजून म्युच्युअल फंड वगैरे अशा गोष्टीमध्ये, कारण आपल्याला आपली वेल्थ इन्क्रीज करायची. ओके, फ्युचरमध्ये मला माझी लाईफ चांगली जगावं, सिक्युरिटीसाठी आपण थोडी थोडी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण मनी इन्व्हेस्टमेंट करतोय पण जर आपलं शरीर चांगलं नसेल तर त्या पैशाची व्हॅल्यू झिरो होते पुढे जाऊन. म्हणून दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे लाईफमध्ये, हेल्थ आणि वेल्थ. ओके, तर एक वाक्य असं आहे बघा की वेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस. ओके, आणि हेल्थ इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. तो इसका मतलब क्या आहे की पैसे लॉस झाले तर आपण पुन्हा पैसे कमवू शकतो. आपला बिझनेस लॉस झालाय तर आपण पुन्हा बिझनेस उभा करू शकतो. आयुष्यात खूप छोट्या मोठ्या गोष्टी लाईफमध्ये बऱ्याचदा असं होतं की गाडीचा ॲक्सिडेंट झालाय, आपण गाडी दुसरी घेऊ शकतो किंवा तिला रिपेअर करू शकतो. पण बॉडी एक अशी कन्सेप्ट आहे की एकदा आम्ही शरीरातले ऑर्गन्स निकामी झाले तर पुन्हा ते रिकवर करता येत नाहीत. म्हणून सगळ्यात जास्त व्हॅल्यू आपल्या बॉडीची आहे. बॉडीची केअर करा. अजून एक तुम्हाला इथे उदाहरण मी नक्की सांगेन की शरीराला का महत्त्व द्यायचं आहे. जसं आपण पेट्रोलच्या गाडीत डिझेल नाही टाकत, डिझेलच्या गाडीत पेट्रोल नाही टाकत. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट आहे बघा, एक गोष्ट आपल्या लक्षात आली, जर चुकीचं इंधन गेलं गाडीमध्ये, ओके बरोबर ना, पेट्रोलच्या गाडीत जर डिझेल टाकलं तर 100% इंधन खराब होतं, गाडी पूर्ण सर्व्हिस करावी लागते आणि एक्स्ट्रा खर्च होतो. आणि डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकलं तर 100% इंजन डॅमेज होतं. ओके, सेम कन्सेप्ट आहे की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ब्रँडेड न्यूट्रिशनची गरज आहे. आपलं शरीर एक ब्रँडेड आहे, त्याच्यामध्ये काही टाकू नका, कचरा टाकू नका. आम्ही तर आहे ना वडापाव, समोसा, ओके, जसं पाणीपुरी, जे का हॉटेलिंगचं मिळतं ना आपल्याला जेवायला, चायनीज आयटम वगैरे आहेत, जंक फूड आहे, पॅकिंग फूड्स आहेत, तर आम्ही त्याला कचरा म्हणतो. ओके, हे 100% कचरा आहे. ती घाण कचरा कशाला पोटात टाकायचं. जर शरीर देवाने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे ते सुद्धा फ्रीमध्ये, तर ब्रँडेड शरीराला ब्रँडेड आहाराची खरंच गरज आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ओके, सगळ्यांनी ह्याच्यामध्ये फोकस करा, कारण जे आपल्या शरीराला आपण देणार आहे शरीर तसंच रिझल्ट देईल. ओके, तुम्ही कचरा टाका, म्हणजे कचरा एक्झाम्पल वडापाव, समोसा, भेळ, जंक फूड जे काय असेल, कचरा टाका. आपलं बॉडी आतून जाणार 100% कचरा होईल. ओके, आणि ब्रँडेड चांगल्या गोष्टी द्या, फळ, फ्रूट्स, हेल्दी आहार. ओके, प्रोटीनयुक्त आहार, न्यूट्रिशन व्हॅल्यूने दिलेला आहार जर घेतला तर माझा 2020चा तुम्ही फोटो पाहिला, 2025मध्ये तुम्ही मला पाहताय. अनबिलेबल स्किनमध्ये चेंज झाला आहे, पर्सनॅलिटीमध्ये चेंज झालेला आहे, ओव्हरऑल पूर्ण फिटनेस लेवल चेंज झाली. ओके, उलट पूर्वी मग म्हातारा दिसत होतो, आता यंगस्टर दिसते. बरोबर आहे का नाही. पूर्वी मैं बूढ़ा लग रहा था, अभी मैं जवान लग रहा हूँ. जसं वय वाढत चालले तसं यंगस्टर दिसतोय. ही जादू हे न्यूट्रिशनचे आहे. अजून एक बघा की लाईफमध्ये आरोग्य आणि फिटनेस का महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एक एक्झाम्पल, एक 25 लाखाची गाडी आहे असं समजा. ओके, 25 लाखाची उदाहरणासाठी आपण घेतोय. 25 लाखाची गाडी आहे आणि आपल्याला गव्हर्नमेंटने असा एक रूल काढला की तुम्हाला ही जी 25 लाखाची गाडी आहे ती तुम्हाला आयुष्यभर हीच गाडी वापरायची आहे आणि तुम्हाला गाडीसुद्धा चेंज करता येणार नाही. जे काय असेल आयुष्यातली फर्स्ट आणि लास्ट गाडी हीच आहे. तर मला सांगा, आपण त्या गाडीचा वापर कसा करणार आहे. बरोबर ना. जर आपल्याला एकच गाडी दिली, गव्हर्नमेंटने आता रूल काढला, एक गाडीचं उदाहरण तुम्हाला देतो, एकच गाडी आणि आयुष्यभर. ओके, ॲक्सिडेंट झाला त्याला तुम्ही जिम्मेदार, त्या गाडी डॅमेज झाली तुम्ही जिम्मेदार. पण तुम्हाला आयुष्यात, ओके, वन कार वन लाईफ. ओके, एका आयुष्यात एकच कार दिलेली आहे आणि सांगितलं की आता हीच गाडी तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचं आहे. मला सांगा, आपण त्या गाडीची काळजी कशी करणार आहे. बरोबर आहे, तिचे टायर व्यवस्थित चेक करणार, वारंवार तिची सर्व्हिसिंग करणार, व्यवस्थित तिला मेंटेनन्स करणार, कारण आपल्याला माहिती आहे की मला ही गाडी आयुष्यभर सांभाळायचं आहे, ही माझी जीवनसाथी आहे जी मला आयुष्यभर साथ देणार आहे. म्हणून आपण ज्या गोष्टीला पैसे देतो ना तर त्याची व्हॅल्यू राहते. सेम कन्सेप्ट आहे, आपलं जे शरीर आहे ते आपल्याला फ्रीमध्ये भेटते. बरोबर, फ्रीमध्ये भेटलं की फ्रीची व्हॅल्यू नसते. जसं सांगू तुम्हाला, ऑक्सिजन हवा जे आहे ना फ्रीमध्ये आहे. ओके, याची काही व्हॅल्यू नाही.
पण ज्या वेळेस 2 मिनिटांसाठी जर हवा बंद केली तर काय होईल? मग जीवन मरणाचा प्रश्न आपल्या समोर येतो. तो म्हणतो आता जर मी 2 मिनिटं श्वास नाही घेतला, आता मी मरणार आहे. मग त्यावेळेस आहे ना ऑक्सिजनची व्हॅल्यू कळते. सेम कन्सेप्ट आहे. ज्या गोष्टी फ्रीमध्ये भेटलेल्या आहेत, जसं आपल्याला हे गॉड गिफ्ट शरीर भेटलेलं आहे, हे फ्रीमध्ये भेटले, तर आपण याची व्हॅल्यू नाही करत. झाल्यावर बघू, इट्स ओके, नंतर काय, या गोष्टी अशा वगैरे बऱ्याच असतात. आणि आपण झाल्यानंतर लाखोनी खर्च करतो. ओके, सगळ्यांची मेंटॅलिटी हीच आहे. आम्ही नेहमी सांगतो ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर हेल्मेट घालणं गरजेचं आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर म्हणतात की अरे कदाचित त्यांनी हेल्मेट घातला असता तर तो वाचला असता. बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी ऐकतो, रे त्यांनी सीट बेल्ट जर लावला असता तर हा वाचला असता. ओके, कधी कळतं हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर, मग पश्चाताप होतो. वेलनेस फॅमिली काय की वेलनेस फॅमिली ऍक्सिडेंट होऊच नाही त्याच्या अगोदरच्या ज्या प्री प्लॅनिंग्स आहेत, ओके, जे फ्युचर प्लॅनिंग म्हणतो, हेल्थमधली इन्व्हेस्टमेंट आहे, की भविष्यात येणारे जे चॅलेंजेस आहेत ते आजार कुठले आपल्याला होऊ नये. एक निरोगी आयुष्य, वजन कमी करणे, वाढवणे हा टेम्पररी गोल आहे. डोक्यातून काढून टाका. आता आमच्याकडे गावडे सर आहेत, ओके, प्रवीण रावखंडे सर इकडे दिसत आहेत, ओके, आपले अनिल शिंदे सर आहेत. वजन एकदाच कमी केलेलं आहे, मग 3-3, 4-4 वर्षापासून वर्कआउट करायची काय गरज आहे का? आलं का तुमच्या लक्षात? का आम्ही एक्सरसाइज करतोय? मी 5 वर्षापासून, माझं तर 2च महिन्यात वजन कमी झालंय. मग मी काय वेडा प्राणी आहे का? मागच्या 5 वर्षापासून डेली वर्कआउट करतोय, बरोबर ना? तर एक गोष्ट लक्षात घ्या, वजन कमी करणे हा टेम्पररी गोल आहे. 1 या 2 या 3 महिन्यामध्ये ते वेट लॉस होणार आहे. पण आपला जो परमनंट गोल आहे हे लिहून घ्या किंवा तुमच्या ब्रेनमध्ये ते ऍड करून ठेवा. आपल्याला फिटनेसवरती काम करायचं. वजन कमी करणे शॉर्ट टर्म गोल आहे. ओके, वजन 3 महिन्यात कमी झालं सोडून द्या, पुढच्या 6 महिन्यात पुन्हा डबल होणार आहे. आपल्याला तेच करायचं आहे का? ओके, वजन कमी करायचं, वाढवायचं आहे, तुला काय ते खेळ चाललाय का? ओके, वाढवणे कमी करणे, तर ते डोक्यातून काढून टाका की वेट लॉस हा पहिली कन्सेप्ट आहे. सगळ्यात पहिलं आपलं मिशन आहे आयडल वेट. हे प्रत्येकाने गोल पर्पज त्याच्यावरती ठेवा. दुसरा गोल आहे, एकदा वजन कमी झालं की आयुष्यात पुन्हा कधी वाढणार नाही ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः घ्यायची. समजणार? वजन एकदाच कमी करायचं, नंतर मग कशावरती आपण काम करू शकतो? मग स्किनवरती काम करू शकतो, आपल्या एनर्जीवरती काम करू शकतो, आपल्या स्टॅमिनामध्ये काम करू शकतो. ओके, लुक चेंज करू शकतो आपण. खूप साऱ्या गोष्टी आहेत. मसल डेव्हलपमेंट करू शकतो, आपली स्ट्रेंथ लेवल वाढवायचं आहे त्याच्यावरती काम करा. ओके, जिथे जिथे आपल्याला बॉडीवरती वर्क करायचं आहे, ओके, त्या गोष्टीवरती नंतर काम करायचं. तर फिटनेस हा एक लॉंग टर्म जर्नी आहे. ओके, त्याच्यासाठी डेली इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जसं मोबाईल आहे, अभी देखो ये मोबाईल आहे, तर याला डेली चार्ज करावं लागतं. ओके, तर तो दिवसभर चालतो. सेम कन्सेप्ट आहे. आपलं बॉडी सुद्धा एक इंजन आहे. ओके, शरीराला दररोज आपल्याला चार्ज करणं, एनर्जेटिक ठेवणं, शरीराला ब्रँडेड आहार देणं फार गरजेचं आहे. जसं बघा की पाणी पिताना सुद्धा आपण आरो बिस्लरीचं पाणी बघतो. चप्पल घ्यायचं आहे, ब्रँडेड शूज बघतो, ब्रँडेड चप्पल पाहतो. ड्रेस घ्यायचा आहे, चांगल्या क्वालिटीचे आपण स्वतःसाठी परचेस करतो. ओके, पार्लरमध्ये जाऊन काही महिला पुरुष ओके हजाराने खर्च करून येत आहेत, आपण कुठे नाही, कारण मला ते दाखवायचं ना मी किती ब्रँड आहे. पण खरा ब्रँड आपलं शरीर आहे. कारण शेवटपर्यंत जर आपल्याला कोणी साथ देत असेल, ओके, जिम्ब्रॉन सर काय सांगतायत की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, बंगल्यामध्ये तुम्ही राहत नाहीयेत, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये राहताय, जे शरीर तुम्हाला 24 तास नाही तर पूर्ण आयुष्यभर साथ देणार आहे. तर आपण आपल्या गाडी बंगल्यात राहत नाही. ओके, एक्झाम्पल लक्षात घ्या, आपण आपल्या शरीरामध्ये राहतो. आपलं हे खरं घर आहे. ओके, याची जास्तीत जास्त काळजी घ्या. शरीराची जेवढी आपण काळजी करणार आहे तेवढं आपलं आयुष्य उज्ज्वल होणार आहे. जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या हेल्थवर करणार आहे, ओके, तेवढे फ्युचरमध्ये आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. समजणार? मी मला सांगितलं, पैसे लॉस झाले, डोंट वरी, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पुन्हा आपण झिरोपासून स्टार्ट करू शकतो आणि पुन्हा करोडपती होऊ शकतो. ते आपल्यामध्ये धमक आहे. पण ते कधी पॉसिबल होणार आहे? आपलं शरीर निरोगी असेल तर. ओके, शरीराने साथ सोडली, आपली व्हॅल्यू 0 आहे. अजून एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की आपली व्हॅल्यू आहे ना 12 तासच आहे. 12 तास आता कसं काय सर म्हणले, 12 तास कसं काय? तुम्हाला खरं सांगू, एक्झाम्पल की कुठला पण व्यक्ती असू द्या, तो समाजातला किती प्रिय असू द्या, उद्या जर पंतप्रधानाचा मृत्यू झाला, मुख्यमंत्र्याचा मृत्यू झाला, आपण ऐसे समजू की कोणी सेलिब्रिटी आहे, जो टॉपचा माणूस आहे आणि त्याचा जर मृत्यू झाला, समजलं, तर माणसं नावाने हात मारत नाही. माणसं जे आहे आपल्याला चला बॉडी उचला, वेळ झाला, ओके, त्या गोष्टी होतात, चला कार्यक्रम उठून आपण आपल्या कामाला लागू. या कंडिशनमध्ये होतं. सिटीमध्ये जर मृत्यू झाला तर तुम्हाला माहिती आहे 4च लोक जातात. ॲम्ब्युलन्समध्ये जेवढे माणसं बसतात तेवढेच जातात. ओके, ते ऑटो मशीन असते, त्याच्यामध्ये कार्यक्रम झाला की घरी इट्स ओके, 8 दिवसामध्ये वातावरण शांत राहतं. ते विसरून पण जातात की अरे कोण प्राणी होता असा नावाचा, समजलं. आणि नंतर मग काय होतं की फॅमिली प्लॅनिंग करते की अरे इनके ऊपर किती इन्व्हेस्टमेंट आहे, कुठे LIC काढली का, कुठे काय पॉलिसी आहेत का, कसे यांचे पैसे काढता येतील, समजलं. तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपली जी व्हॅल्यू आहे ना 12 तास, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंतच आपल्याला व्हॅल्यू आहे. मेल्यानंतर डायरेक्ट ओके बॉडी उचला, नावाने कोणी हात मारत नाही.
12 तासानंतर या पृथ्वीवरून ओके आपलं अस्तित्व मिटणार आहे. समज राव नुसती राख राहते, ती राहिलेली राख दुसऱ्या 4-5 दिवसांमध्ये ती पण नदीमध्ये टाकून देतात. ओके समज मग बाकी सगळं कार्यक्रम समाप्त आहे. म्हणून मी सांगतो की मेल्यानंतर तो आपली व्हॅल्यू 0 आहे. ओके तर जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत हेल्थला खूप महत्व द्या, कारण हे शरीरच आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी एक वेळ बघा की आपली मुलं मोठी झाली, ओके त्यांचं लग्न झालं, सुनबाई आली तर ती आपल्याला घराच्या बाहेर काढू शकते. ऐसे समजिए अभी जो यंग स्टार कपल है ओके उनका कोई मॅटर हो गया, तर असं बऱ्याचशा आता समाजात घटना होतात. बायको त्याला सोडून चाललेली आहे, ओके वो दूसरा कर रही है, ऐसे हो रहा है. ही रियलिटी है आजची समाजाची कंडिशन की कोई किसी आपको साथ नहीं देने वाला है. माताजी पिताजी हे तो जिंदगी भर हमारी साथ नहीं देने वाले हैं. ओके वयानुसार ते जाणारच आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपले भाऊ बहीण ह्या सगळ्या गोष्टी जे काही रिलेटिव्ह नातेवाईक आहेत कोणी आपल्याला सपोर्ट करणार नाहीये. सपोर्ट करणारा एकच व्यक्ती आहे तो म्हणजे आपण स्वतः. ओके म्हणून जेवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याला स्वतःवरती करायचं, स्वतःच्या फिटनेसवरती करायचं आहे 100% करा, कारण हे शरीरावर जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे तेवढं आपलं आयुष्य वाढणार आहे. दुसरी गोष्ट आहे की कमीत कमी बघा जो डेली एक्सरसाइज करणार आहे आपण 25 ते 30 वर्षांनी एक्स्ट्रा लाईफ जगणार आहे. 100% वाक्य माझं लिहून घ्या. ओके 100%. आज जर तुम्ही पाहिलं की सुनील शेट्टी असं तो 64 का 70 64-65 वर्षाचा आहे, इतका यंगस्टार दिसतो. अरे असं वाटतच नाही की तो 60 वर्षाचा आहे. जे सेलिब्रिटी आहेत किंवा आपण बघतो की जे टॉपचे आहेत, नीता अंबानी टॉप टिकली आहे, ओके वय वर्ष 60च्या वरती आहे पण ती दिसणार अशी 40-35ची दिसते. सांगायचं तात्पर्य काय की ती लोक सगळ्यात जास्त हेल्थवरती इन्व्हेस्टमेंट करतायत आणि आपलं चुकतं काय की आपण बाकी गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग जे खरं लाईफ जगायचं ना ते आपल्याकडनं राहून जातं आणि कमी वयात मग हार्ट अटॅक येणे, कॅन्सरसारखे प्रॉब्लेम होतात, वेगवेगळे डिसीज येतात आणि कमी वयात अकाली मृत्यू होतो आणि मग पश्चाताप होते. आणि काश मी त्यावेळेस जर लक्ष दिलं असतं माझ्या आरोग्यावर तर आज ही वेळ आली नसती. तर सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. आयुष्यात गेलेली वेळ पुन्हा कधीच रिटर्न येणार नाही. वेळेची व्हॅल्यू ओळखा, कारण आजच ही वेळ आहे की आपल्याला स्वतःला डेव्हलपमेंट करायला. कारण हेल्थ असेल तर ओके हेल्थ इज रिअल वेल्थ जे म्हणतात ना ते खरं आहे. ओके आरोग्य जर चांगलं असेल तर आपण आपला जॉब, आपला ओके बिझनेस, आपण जे काही ॲक्टिव्हिटीज आणि जे काही काम करतो तर त्या कामामध्ये आपण 100% लक्ष देऊन चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. पण ते कधी ते त्यावेळेसच पॉसिबल होणार आहे ज्यावेळेस आपलं शरीर 100% तंदुरुस्त आणि निरोगी राहणार. ओके आजारी शरीर हे दुःखाचं माहेर घर आहे, तुम्हाला नेहमी दुःख देईल. ओके जे वाढलेलं वजन, वेगवेगळे डिसीज आहेत, आपल्या आयुष्यात कधीच हॅपीनेस नाही. डेली आपण डिस्टर्ब राहणार आहे, वेगवेगळे चॅलेंजेस आपल्या लाईफमध्ये येणार आहे आणि की त्यामुळे फॅमिली डिस्टर्ब राहणार आहे, सगळे डिस्टर्ब राहतात. ओके एखादा पेशंट घरात आला ना की एक्झाम्पल तुम्हाला रियालिटी सांगतो, तुम्हाला हेल्थची व्हॅल्यू कधी लक्षात येईल. आपण ICU ॲडमिट आहे आणि आपल्यावरती फार वाईट वेळ आलेली. ओके आणि असं समजा की आपण निकामी झालो, एक्झाम्पल क्लिअर सांगतो की आपण मस्त काम करत होतो पण काही नैसर्गिक असं काही कारण झालं आणि आपल्याला एखादा ॲक्सिडेंट झाला असं समजा, आपल्या हातपाय निकामी झाले. ओके उस टाइम आपको पता चलेगा की अरे कोणी कोणाचं नाही. ओके खरं सांगतो. ओके मुलं असतील हे बाकी सगळ्या गोष्टी हे सब मोहमाया आहे. मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला ज्यावेळेस आपण आजारी पडतो, हॉस्पिटलमध्ये राहतो, जेव्हा बेडवर राहतो तेव्हा व्हॅल्यू कळते. सगळेजण आपल्याला सहानुभूती देतील की काय ना होणार आहे, ते बरा होतील या सगळ्या गोष्टी, पण ते क्षणिक आहे. ओके पण नंतरचे आपल्या वाट्याचं दुःख दुसऱ्याला देता येत नाही. समजलं की माझ्या आयुष्यात जे दुःख आलंय ना आपण नाही देऊ शकतो दुसऱ्याला. जे चॅलेंजेस आपल्या हेल्थच्या बाबतीत आहेत ते आपल्याला सहन करावे लागतात. ओके बाकी सब बोलेंगे इट्स ओके, ऐसे सहानुभूती देण्याचं काम करतील, पण शेवटी जी आतून जी तकलीफ होणार आहे ना ते आपल्यालाच होणार आहे. ओके त्याच्यासाठी आपलं दुःख, ओके आपल्या वाट्याला येणारा संघर्ष दुसरं कुणी व्यक्ती वाटून घेत नाही. जे आपलं आहे ते आपल्यालाच करावं लागणार, त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा ऑप्शन नाही आहे. ऑफ यू सर्वांना मला हे सांगायचं आहे जी काही इन्व्हेस्टमेंट करायचं आहे स्वतःवर करायला सुरुवात करा आणि स्वतःच्या हेल्थवर काम करा. खूप गरजेचं आहे. फिटनेस आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय. आज आपण अलीकडच्या काळात पाहतोय की आता तामिळनाडूची कालची न्यूज आहे, तामिळनाडूमध्ये 21 मुलं जे अचानक त्यांचा मृत्यू झाला. कारण समजलं नाही, मस्त फिट आहेत. ओके वयाच्या 20 आणि सगळी मुलं 20-22 ह्या वयोगटामध्ये. 21 वर्षाची जी मुलं आहेत, कोणी चहा पिताना गेलेलं आहे, कोणी ओके लॅपटॉप यूज करताना, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा डेंजर झालं म्हणजे आज आहे ना दिसायला जरी पूर्ण सुंदर असतील, स्मार्ट असतील, आपण असं म्हणतो की अरे वय कमी आहे तर मला व्यायामाची गरज काय, मला आहाराची गरज काय, मी तर यंगस्टर आहे दिसायला. तर हे सगळं डोक्यातून काढून टाकता येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं. हे देखील काही कर्नाटकमध्ये 40 दिवसामध्ये 21 तरुणांचा मृत्यू झाला. तर हे डेंजर काम आहे सगळं.
आणि येणाऱ्या काळामध्ये हे नंबर्स वाढणार आहे. आपण जो ट्रॅक निवडला ना, एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य लिहून पण घ्या, की तुम्हाला 100% हार्ट अटॅक कधीच येणार नाही जर हा वर्कआउट केला तर. लिहून घ्या. तुम्हाला कॅन्सर कधीच होणार नाही, पहिली गोष्ट आहे. ओके, तुम्हाला जे वेगवेगळे डिसीज आहे, डायबिटीज, बीपी, तर हे तर असं ओके हातावरचा मळ काढण्यासारखं आपल्यासाठी. जसं वजन कमी करतो, जसं जस्ट ओके लोकांच्या आपण खूप साऱ्या फॅमिलीला मस्त हेल्प केलेली आहे. तर हे हाताचा मळ काढल्यासारखं आहे. ओके, इथे जर जॉईन झालात, कॅन्सर कधी होणार नाही, डायबिटीज होण्याचा विशेष नाही, बीपी तुम्हाला होणार नाही, बाकी कुठले हेल्थ चॅलेंजेस होणार नाही. आयुष्यभर आपण हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगणार आहे या प्लॅटफॉर्मवरती. ओके, तो चलो एव्हरीवन, तुम्हाला एक जस्ट माझा एक फोटो शेअर करतो. ओके, डिपार्टमेंटमध्ये असताना मी असा झालो होतो. 2020ची ही सगळी माझी कंडिशन आहे. ओके, युनिफॉर्म घालताना सुद्धा प्रत्येक 6 महिन्याला माझा युनिफॉर्म मला चेंज करावा लागायचा. जर मी थोडा ढिला युनिफॉर्म शिवला की माझी बॉडी त्या युनिफॉर्मला डायरेक्ट मॅच करायची. मग ते बटणं पूर्ण टाईट व्हायचे. मग पुन्हा युनिफॉर्म चेंज करायचा. असा सिलसिला चालू होता. पण थँक्यू वेलनेस फॅमिली, माझे कोच संतोष सर आहेत. ओके, मी त्यांचं ऐकत नव्हतो. 1 महिना 100% निगेटिव्ह होतो. 1 महिन्यानंतर मी न्यूट्रिशन चालू केलं आणि पहिल्या महिन्यामध्ये 14 किलो वेट लॉस झाला. सेकंड मंथमध्ये 6 किलो वेट लॉस आणि तब्बल 20 किलो फॅट लॉस ओन्ली 2 मंथमध्ये कंप्लीट झाला. हे न्यूट्रिशनची कमाल आहे. आणि लास्ट 5 इयर्सपासून हे न्यूट्रिशन डेली घेतोय, ऑल टॅबलेट्स. आपलं सतत संतुलित आहार, आयुष्य इतकं सुंदर झालेलं आहे. ओके, दोन्ही गोष्टी माझ्या लाईफमध्ये आलेल्या आहेत, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. ओके, सगळ्या गोष्टी अनबिलेबल आहेत आणि हे फक्त झालेलं आहे या सतत संतुलित आहाराची कमाल आहे. ओके, याचा स्टडी करा. बरेच लोक म्हणतील की औषध आहे. ओके, मला पण असं वाटायचं अरे हे किती दिवस खायचे औषध आहे. पण जेव्हा याचा मी अभ्यास केला, ओके, जेव्हा न्यूट्रिशनचा अभ्यास आपण करतो, प्रॉपर हे कन्सेप्ट समजून घेतो, तर मग आपल्या लक्षात येते की अरे हे वजन कमी करायचं औषध नाहीये, तर हे जीवन बदलणारं आपला सकस संतुलित आहार आहे. ओके, हे ब्रेकफास्ट आहे, हे मील रिप्लेसमेंट आहे. जे जेवणामध्ये आपल्याला पोषण तत्व भेटत नाहीत ते आपल्याला एका ग्लासात मिळतात. कारण आपल्या जेवणात काय काय बघा, भात आपण डेली खातो, चपाती डेली आहे, चपाती किंवा भाकरी असेल, या 2 पैकी एक पदार्थ असेल आपल्या घरामध्ये. भाज्या सेम आहेत, ऑइल मसाले सगळं सेम असतं, फक्त भाजी चेंज होते. ओके, जैसे आप समझे की आज बटाट्याची भाजी केली होती. ओके, कधी आप टोमॅटोची चटणी करोगे, मेथीची भाजी, पालक, ओके, वांग वगैरे, अशा भाज्या फक्त डिफरंट चेंज होतील. पण बाकी जी कन्सेप्ट आहे ती सगळी सेमच आहे. दररोज आपण सेम कॅटेगरीचा आहार घेतो. त्यामुळे होतं काय की एकाच कॅटेगरीचा आहार जर वारंवार खाल्ला तर बॉडीला कुठलेही न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही आहेत. आणि आता आपण जे अन्न घेतोय 100% त्याच्यामध्ये पेस्टिसाईडचा वापर आहे. ऑर्गॅनिक अन्न आपल्याला भेटत नाही. ओके, हायब्रिड फार्मिंगचं अन्न घेतोय, त्याच्यामुळे कमी वयामध्ये आपलं आयुष्य पण कमी झालेलं आहे आणि कमी वयामध्ये डिसीज येण्याचं कारण आपण जो आहार घेतोय तो क्वालिटी राहिलेला नाहीये. ओके, तो चलो एव्हरीवन, आपल्या सगळ्यांसाठी माझ्या